कोणीतरी ChatGPTला एक प्रश्न विचारला, देव अस्तित्वात आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर देताना एक अट घातली गेली, तुला जगातील कोणताही डेटा वापरायचा नाही आणि जग काय म्हणते हेही अजिबात विचारात घ्यायचे नाही. तुला फक्त तुझी स्वतःची बुद्धिमत्ता वापरायची आहे. या अटीवर ChatGPTने दिलेलं उत्तर खूपच इंटरेस्टिंग होतं. पहिला पॉइंट असा होता की फिजिक्स आपल्याला सांगते की एखादी गोष्ट कशी घडते. उदाहरणार्थ, सफरचंद झाडावरून खाली का पडतं? कारण ग्रॅव्हिटी आहे. पंखा सुरू केल्यावर हवा का फिरते? कारण इलेक्ट्रिक मोटर ऊर्जा निर्माण करते आणि ब्लेड्स फिरवते. पण फिजिक्स हे सांगत नाही की हे सगळं अस्तित्वात आहेच का. दुसरा पॉइंट असा होता की निसर्गाचे नियम अत्यंत अचूक आहेत. ग्रॅव्हिटी, न्यूक्लिअर फोर्सेस आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस हे सगळे इतके प्रिसाइज आहेत की जर त्यांच्या व्हॅल्यू मध्ये अगदी छोटासा बदल झाला असता तर मानव किंवा कोणताही प्राणी अस्तित्वातच आला नसता. इतकं अचूक आणि व्यवस्थित सिस्टीम पाहिल्यावर त्यामागे एखादी इंटेलिजन्स असण्याची शक्यता वाटते. तिसरा आणि सर्वात इंटरेस्टिंग पॉइंट असा होता की आपलं संपूर्ण शरीर ऍटम्स पासून बनलेलं आहे. आपल्या मेंदूमधील न्यूरॉन सुद्धा ऍटम्स पासून बनलेले आहेत. पण ऍटम्सला स्वतःची कॉन्शियसनेस नसते. मग हे ऍटम्स एकत्र येऊन कॉन्शियसनेस कशी तयार होते? शेवटी ChatGPTने कन्क्लुजन मध्ये असं सांगितलं की देव हा आपण ज्या स्वरूपात कल्पना करतो तसाच असणं आवश्यक नाही, पण या युनिव्हर्स मागे एखादा अल्टिमेट इंटेलिजन्स सोर्स असण्याची शक्यता नक्कीच आहे.